सूर्यनमस्काराचा दुसरा दिवस. सुरुवात प्राणायामने करते. डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. आपल्या मनातील ताण, चिंता आणि नको असलेले विचार बाजूला ठेवायचे. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि छान सुरुवात करायची. प्रत्येक श्वासासोबत शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि आपली प्रत्येक हालचाल आपल्या ध्येयाच्या जवळ आपल्याला घेऊन जात असते. सकाळची सुरुवात थोडंसं कोमट पाणी घ्या, थोडा प्रोटीनयुक्त नाश्ता करा, पुरेसे पाणी प्या, फळे, पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खावा आणि जंक फूड टाळा. हे असे हळूहळू चेंजेस आपल्यामध्ये करत गेलात ना, बॉडी नक्की आपल्याला छान सपोर्ट करते आणि खूप सारे चेंजेस बॉडीमध्ये हळूहळू आपल्याला दिसायला लागतात. सुरुवातीला थोडंसं खूप कठीण जातं, पण एकदा तुम्ही सातत्याने सुरुवात केली की तुम्हाला रिझल्ट्स आपोआप खूप छान मिळायला सुरुवात होते. तुम्हाला फक्त सुरुवात करायचा वेळ आहे, पण जेव्हा तुम्ही सुरुवात करताल ना, मग तेव्हा तुम्ही थांबणार नाही. कारण की तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये एवढे छान चेंजेस दिसतील आणि एवढं पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल. कारण की तुम्ही प्राणायाम करताय. प्राणायामने तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होती आहे आणि ती ऊर्जा तुम्हाला हळूहळू बरं करण्याचा प्रयत्न करते. म्हणून सांगते की सातत्य ठेवा आणि सातत्य ठेवल्याने तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये नक्कीच बदल घडलेले दिसतील. आपण सगळ्यांनी शरीराची आणि मनाची जर काळजी घेतली आणि प्रत्येक सूर्यनमस्कार मला निरोगी बनवतोय, मजबूत बनवतोय असा आत्मविश्वास जर बनवला, तर मी नक्की सांगते की सगळ्यांचे आजार हळूहळू कमी होतील. 4 is complete. सूर्यनमस्कार केल्याने शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि जेव्हा तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतं, तेव्हा शरीराच्या प्रत्येक भागाला अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे तर मिळतातच. त्यामुळे तुमची त्वचा तजेलदार आणि एकदम नॅचरल ग्लो येतो. चेहऱ्यावर एक छान चमक येते. आणि शेवटी स्ट्रेचिंग करायला आणि शवासन करायला विसरायचं नाही. शवासन हे प्रत्येक वेळेस केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा सगळा थकवा दूर होतो आणि तुम्हाला दिवसभराची एनर्जी त्यातून मिळून जाते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि डे 3साठी तयार राहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.